कांग्रेस के नेता रामशेठ ठाकुर और उनके पुत्र प्रशांत ठाकुर के मनमानी से तंग आकर पनवेल स्थित शिवाजी नगर जोन 1 के कांग्रेस के अध्यक्ष बाबू सौदा तथा सोहदा उर्फ छोटू डोकड़े ने विधायक विवेक पाटिल के कार्यप्रणाली पर विश्वास रखते हुए शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश किया। इस दौरान विधायक विवेक पाटिल के हाथों इन दोनों का स्वागत किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल आदि गणमान्यों सहित शेतकरी कामगार पक्ष के पदाधिकारी तथा सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर शेकापक्ष में प्रवेश करने वाले बाबू सौदा ने अपनी भावनाएं जाहिर की। कमीत कमी आज 15 ते 20 वर्ष काँग्रेस पक्षाचे काम करत होतो, परंतु काही वरचे सोडा ते काही लोकांनी ज्यांना मी रात्र दिवस मेहनत करून निवडून दिले त्यांनी आज माझा मुलगा इंजिनियर झाला आणि मी एक झोपडपट्टीमधून एक छोटासा फ्लॅट घेतला। त्याची चौकशी करण्यासाठी त्याच माणसाने माझ्या घरी पाठवावा। तो त्याचा बिझनेस काय, तो काम काय करतो, नोकरी कुठे करतो, ही चौकशी करण्यासाठी त्यांनी का पाठवला माझ्याकडे, म्हणून त्यांनीवर आणखीन कितीतरी माझ्यावर अन्याय केलेले आहे। ते सगळे सोडून मी आता या शेतकरी कामगारमध्ये प्रवेश करतो आणि मनापासून मी काम करणार। हे मी सगळ्याला मला तो अनुभव आहे चिकार आता कितीतरी साहेब आपल्या बरोबर आहे, सगळ्यांचे माझ्यावर उपकार आहे। तर आम्ही वेगळे पक्षात असताना तरी झोपडपट्टीवर साहेबांचे जाम लक्ष आहे आणि साहेबांची जागा असून तरी त्या झोपडपट्टीवर ते काही कारवाई करत नाही। त्यांची जागा असून तरी ते गरीब लोकांना साथ देतात आणि ते गरिबीपासून आज वर आलेले माणूस आहे, त्यांना गरिबीची जाण आहे, त्याच्यामुळे आमच्या त्यांना साथ आहे आणि त्यांच्या आम्हाला साथ आहे। तेव्हा त्यांनी माझी चौकशी केली की तू झोपडपट्टी मध्ये राहत असताना तू एवढा मोठा फ्लॅट घेतला कसा। बरं ठीक आहे, मी त्याला हे सांगितलं माझ्या खात्यावर पण 50 लाख रुपये आहे, ते पण चौकशी करा। आणि त्यानंतर मी आणि पांचाळ आम्ही दोघे रिक्षा करून त्या सावळेकर साहेबांचे आम्ही ऑफिस मध्ये गेलो। आम्ही गेलो, नमस्कार केला, मला नमस्कार साहेब बसले। मला साहेब तुम्ही एका माणसाला माझ्या घरी पाठवला होता चौकशीसाठी, ती कारवाई पूर्ण झाली का? तर नाही, मी नाही पाठवला। बरं ठीक आहे साहेब, तुम्ही रोडवर चप्पल शिवत होते, आज तुम्ही बिल्डर कसे झाले आणि किती लोकांना तुम्ही लुटले ते मला सांगा। तुम्ही माझी काय चौकशी करतात? मी तुमच्या मागाला तुमची वाट लावून टाकाल मी।